तुझी हार गा तुझी हार गा तुझी हार गा काट पितांबर तुझी हार गा तुझी हार गा तुझी हार गा काट पितांबर आवडे निरंतर ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका ब्रह्मांड अरे ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका
तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी ब्रह्मांड नायका गगनाचा परका तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी नाम जपवानी नाम जपवानी ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका तुझे रूप माझे मनी मनी राहो नाम जपवानी ब्रह्मांड नायका गगनाचा जीवीची या जेवा जीवीची या जेवा जीवीची या जेवा जीवीची या जेवा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवानी राहो नाम जपोवानी हरे विठोबा गोपाल कुमार गोपाल
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बापर कुमदेवीवर बापर कुमदेवीवर तुहा भरवा भरवा तुहा माधव भरवा जय जय मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन गोडे काय वाजवत आहे? काय? 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 आला तारकरी. मोक्ष सायुज्यता जोडे आईचा संताचा महिमा, आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा, आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. आईचा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. आईचा संताचा महिमा टाळी, 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 टाळ, टाळ. चला, चला. हा. आईचा बोलायाची संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. आवडी पायाचे सकळ, आवडी पायाचे सकळ, आवडी पायाचे शिरते पर्वताळ अवघी पाया सकळ अवघी पाया सकळ अवघी पाया सकळ आईचा संताचा महिमा, आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा, आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केले पावे देवा त्यांची केली पावे देवा त्यांची केली पावे देवा आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा गोपाल कुमारी, जय जय गोपाल माई गोपाल जय जय गोपाल माई जय जय गोपाल माई सगवद नी 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 दमग गमर निद दसा आलिंगन घाटे आलिंगन घाटे आलिंगन घाटे बाबा आलिंगन घाटे आलिंगन घाटे आलिंगन घाटे
उच्चता हो छोटे ऐसा संता सबही मावा ऐसा संता महिमा महिमा मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता मोक्ष सायोजता मोक्ष सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलावी श्रीमान बोलयाची सीमा बोलयाची झाली 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 बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा विठ्ठल व्यवस्थितता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. पकवादाचा कसा आवाज होतो खाली पुन्हा कसा आवाज आला पुन्हा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून संतांच्या आलिंगनाचा महिमा प्रतिपादन करता विठ्ठल या वडगाव पीर नगरीमध्ये परंपरेनं चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम 57 वर्ष 50 अर्थात सुवर्ण महोत्सव समस्त ग्रामस्थ वडगाव पीर कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदर शिष्टमले मातृरोग पितृरोग बालक मंडळ महिला मंडळ तृमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार शेतकरी व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटीचे चेअरमन चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृष्ण अन्नदाते सौजन्य देते व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळ्याला धन्यवाद शेवला प्रारंभ विठ्ठल आवाज येत नाही तुम्ही आवाज थोडा रे माझा आवाजच नाही समस्त ग्रामस्थ वडगाव पीर सगळ्यांच्या सहकार्यानं अत्यंत सुंदर असा नामयज्ञ हा या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण यांच्याकडून मला मिळालं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आपल्या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे भागवताचार्य सोपान महाराज सानप शास्त्री सोपान महाराजांच्या प्रेमातून आणि आपल्या गावचे सरपंच आमचे परमार्थ स्नेही संजूभाऊ गायकवाड पोखरकर संजूभाऊ पोखरकर त्या संजूभाऊंच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे या निमित्तानं आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे असे आमचे नावकरी ज्ञानेश्वरराव आदक यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे ज्ञानेश्वर दादांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आधी करून 8ही महाराजाचे सौजन्य दाते 8ही दिवसाचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण आपल्या गावातली माणसं आहेत त्यांना शाबासकी देणं त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य आणि उदार अंत करून या ठिकाणी आपण हा सप्ताह या पुण्यनगरीमध्ये एवढ्या थटामाटामध्ये संपन्न करतो हे गावचं खऱ्या अर्थानं वैभव आहे विठ्ठल या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे माझ्या अत्यंत प्रेम करणारे महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे कमलेश ढोरे आमचे कमलेश भाऊ सुद्धा मित्रपरिवारासहित आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि संप्रदायामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी त्यांचं विशेष सहकार्य असतं असे कमलेश भाऊ त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो दोन्ही मृदंगाचार्य सुंदर आहे ज्यांनी सुंदर असे चाल गेले हे सर्व रती महारथी मंडळी आळंदीकर आमचे गुरुबंधू मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शिकणे सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्यांच्यासोबत आलेले प्रसाद महाराज असतील मारुती महाराज हे सर्व मंडळी उपस्थित सर्व मातृ पितृ सगळ्यांच्या चरणी नतमस्तक सेवेला प्रारंभ भेटाल आज तुकाराम बीज आहे फार मोठा पर्वकाळ आहे बीज कुणाची होत नसेल ज्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चीज आहे त्यांचीच तुकाराम बीज आहे चीज म्हणजे सार काहीतरी सार पाहिजे तर समाज तुम्हाला लक्षात येतो कोण कोणाचे वैकुंठ गमनाचे सोळे करायला मोकळे अजिबात नाही प्रत्येकाचं वैशिष्ट्य रामाची नवमी कृष्णाची अष्टमी तुकोबारींची बीज नाथांची षष्ठी माऊलींचा समाधी सोहळा सावताबाबाची पुण्यतिथी महादेवाची शिवरात्र देवीची नवरात्र तुमची आमची पितृ आपले पितर बसा का आपले पुण्य आपलं 10वं जरी झालं तरी म्हणायचं आपण आयुष्यातलं एक कमी देणार कारण ते सुद्धा हेतून पण होतील की नाही सांगता येत नाही परंतु 400 वर्ष होऊन गेले अजूनही प्रत्येक गावागावामध्ये तुकोबारांचे बीज का साजरे होते तर त्याचं उत्तर आहे का जग ज्याला येतं त्याला यम म्हणतात आणि यम ज्यांना येतो त्यांना तुकोबाराय म्हणतात तुकाराम
नाम घेता कापे यम, यमाच्या अंगावर सुद्धा काटा येतो मग आवाज. ही तुकोबऱ्यांची ताकद आहे. आणि म्हणून तो वारकरी संप्रदायाचे कळस तुका झाला शे कळस, भजन करा सावकाश, अशा तुकोबऱ्यांची बीज आहे. आणि त्यांचाच आज अभंग सेवेकरता घेतलेल्या आलिंगनाचा महिमा सांगा. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांनी जर आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. मोक्ष सायुज्यता जोडे. ठीक आहे महाराज, संतांनी आलिंगन दिल्या मोक्ष मिळतो, पण संत काय कोणाला बी आलिंगन देतील का? अजिबात नाही. कोणालाही संत आलिंगन देऊ शकत नाही. मग संत आलिंगन देतात तरी कोणाला? विडल परी पाहे बीद शुद्ध अंतकरण जर निर्मळ असेल तर संत आपल्यावर कृपा करतील, तर संत आलिंगन देतील. परत आहे का आलिंगन वरचा आवाज थोडा कमी ठेवा, खालचा तरी वरचा खाली येतो, डबल शब्द येते ते. मग आलिंगन ही प्रक्रिया अशी आहे, कुणी कोणाला आलिंगन देत नाही. ओळखच नाही आलिंगन दिलं असं होईल का? एखाद्याची ओळख असेल तर माणूस फक्त स्मित हास्य करतो, जे आहे बाज झालं एवढंच, तुझा पाहुणचार लय झाला, तू त्याच लायकीचा निघ, फक्त स्माईल. त्याच्या पुढे दुसरी असेल तर हातात हातही, जे हरी काही चालले. त्याच्यापेक्षा दुसरी असेल तर माणूस खांद्यावर हात टाकून चालतो, काय चालले वाजता बरं आहे का, काय तुला टेन्शन वगैरे, खांद्यावर हात टाकून. आणि जीवलग मैत्री असेल तरच आलिंगन मित्रवाणीमध्ये. म्हणजे जीवापाड जर अंतकरणात प्रेमाचं टोकाचं प्रेम असेल तर आलिंगन आहे. विडाला आलिंगन म्हणजे प्रेमाचा सर्वोच्च कळस. बरं आहे का? अंतकरणात प्रेम असेल तरच आलिंगन दिलं जातं असे का? नाही. अंतकरणामध्ये द्वेष जरी असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. आलिंगनाचे दोन प्रकारे चित्त देऊन आहे का बरं का? प्रेमाचं आलिंगन आणि द्वेषाचं आलिंगन. आधी द्वेषाचं सांगतो मग प्रेमाचं सांगतो, शेवट गोड करतो, अगोदर द्वेषाचं आलिंगन सांग. द्वेष अंतकरणामध्ये कपट, डोक्यात राजकारण, मनामध्ये मळ असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. आता असं आलिंगन कोणी कोणाला दिलं आहे का? 5 पांडव जेवायला बसले, धृतराष्ट्र बी सगळे 100 गेले, त्यांच्यात तुकडं खात होता आणि त्यांच्याच घरी खावं लागत. कोण खाई घरी मकारपणाला? मस्त ह्यांनी युद्ध पिटिवलं, ह्यांनी सगळं राजकारण केलं. 100 होती, एक सुद्धा राहिला ना अगरबत्ती वावळायला. 5 होती, धक्काच नाही. देव राखे तया मारील कोण न मोडे. अरे माणसाने देवाने सांभाळ करावं, माणसाचं काय घेऊन बसले? माणसं घातच करणार आहेत. विठ्ठल देवाला सांभाळ करावा, माणसावर नाही विश्वास ठेवायचे दिवस राहिले इथून पुढच्या काळामध्ये. आणि मग ते धृतराष्ट्र जेवण करता करता भीमदादाला म्हणतो, भीमा ए राजा, 100 मुलं मेले रे, पण तुम्ही राहिले आता 5 माझीच मुलं आहे. तुझ्याकडे बघितलं मला माझ्या मुलाची आठवण येते. असं कधीतरी वाटतं की मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं, तुला मिठीमध्ये घ्यावं. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमदादाला. आता या आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, त्याच्या डोक्यात राजकारण होतं. गॉड बोलून जवळ बोलवायचा होता आणि दाबायचा होता. त्याच्या डोक्यात गेमच होती ना. असं तर काही योगावणार नाही. पण वाणी बघा ना, भीमा ए राजा, तुम्ही माझीच मुले आहेत रे. कधीतरी तुम्हाला बघितल्यानंतर मुलाची आठवण येते. ही लय गोड बोलणारे बी धोकादायक असतात बरं का. जी लय गोड बोलतात ते आपल्याला कवाच मतदान करीत नाही, ते विरोधातच चालणार आपल्या. मी म्हणतो कट्टर दुश्मन परवडला, तो डायरेक्ट उघड उघड दुश्मनी तरी करतो, पण संग राहून काड्या करणारे सगळे धोकादायक जात. विठ्ठल आणि राजा हे भीमा, ही माणसं कशी सांगू का? थप मारा एक प्रमाणे. मैंद मुखीचा कोवळा, भाव अंतरीचा निराळा, भाव अंतरीचा निराळा, भाव अंतरीचा निराळा. मैंद मुखीचा कोवळा, भाव अंतरीचा निराळा, भाव अंतरीचा निराळा, भाव अंतरीचा निराळा. मैंद मुखीचा कोवळा. शेतकच बोलता तो काय काय माणसं बघा ना तुम्ही. सकाळ सकाळ गाव वा 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 वा, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. तोंडाव पुढे गेल्या बंगार येते, त्याने तर गावचं वाटून केलं. काय उपयोग आहे असल्या माणसांचा? खरं सांग, डायरेक्ट दुश्मनी करावं तुम्ही.
मैंदमुखीचा कोवळा, भाव अंतरेचा निराळा, अंतकरणात वेगळं सिस्टेम आहे. तसं धृतराष्ट्र भीमा, हे भीमा, बिंबी खूप झालं. भीमाला वाटलं खरंच काकाच्या मनातला राग गेला काय नको. भीमाने सांगितलं काका मी तुम्हाला आलिंगन देतो पण आज नाही उद्या आलिंगन देतो. आणि बिंबी इतकं खुश झालं त्याने डायरेक्ट स्टेटसलाच ठेवली मी उद्या काकाला आलिंगन देणार. फेसबुकला पोस्ट, इंस्टाग्रामला टोऱ्या, युट्यूबला चॅनल खुलील बसला का सोशल मीडिया नुसतं त्याने झॅमच करून टाकला. सगळ्या टीव्हीवर एकच बाबतीत काका पुतण्याची भेट, काका पुतण्याची भेट. आता हिथून पुढे होईल का नाही काय माहित नाही पण होती भेट पण आता फटाफटी झाली. आणि काका पुतण्याचं राजकारण आताच नाही पहिल्यापासूनच आहे. विठ्ठल काका पुतण्याची भेट सगळीकडे बातमी व्हायरल झाली. भगवान श्रीकृष्ण बसले होते व्हॉट्सअप खेळत. मोबाईल होता का देवाच्या मोबाईलला ती बातमी आली भीम दादा काकाला आलिंगन देणार. मी मला फोन केला कुठे आहे म्हणली हाय तिकडे पटकून ये मला अर्जंट मीटिंग आहे. तात्काळ दिल्लीला जायचं म्हणलं आपल्याला. महाराष्ट्राच्या तिडे हे तर सुटत नाहीत म्हणले तिकडे जाऊन यायचे म्हणले पटकून. हे रे येतलं विमान बोल हे काय आले टेटसला हे काय नाही म्हणले मी काकाला भेटणार आहे उद्या. मरायचंय काय जगायचं असेल तर आलिंगन देऊ नको. बिंबी रागाला देवा आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही. देव म्हणले असं का तुमच्या घरगुती मॅटर तुम्हाला आता सुचला का. आणि 18 दिवस तुझ्या रथाच्या भावाचं गाडीचं सारथ्य केलं 18 दिवस युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला. ती काय आमच्या घरचा मॅटर होता का. अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमच्या घरची राखणागोळी केली. आता मला सांगतो का डोकं लावू नको. अरे मी राजा कुठला होतो राहिला कुठं होतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा. द्वारकेचा राणा पांडवागरी. मी राजा द्वारकेचा राहिला पांडवागरी कशासाठी. तुमची मिठवी करायसाठी आम्ही आमच्या घरचा विचार केला का. आणि आता मला सांगतो का डोकं लावू नको. जेव्हा देव बी तापलेत मग बी म्हणलं बरोबर मग तुमचं असेल तसं काय म्हणले. जोरात बोलल्याशिवाय नाहीत लोक ऐकत. आरेला कार्य बी करावं लागतं तेव्हा भाऊ तेव्हा पुढची गप बसते. बिंबी चित्रा माणूस होतं तिथे काही कोणाचं ऐकत होतं काय तेव्हा. त्याच्यात ताकद तशी होती रगेलपणा होती. कोणाला मोजीत नव्हतं. कोणाची गाठ पडली तर आधी जे हारी गाडीत नव्हतं आधी ठोका टाकायचं मग जे हारी. भीमाचा स्वभावच असेल तर काय काय असतं बघा. गेले गेले आधी कुचकं बोलणार मग चांगलं बोलणार मग आधीच काल वाईट बोलायचं. भीमाची क्वालिटी बघा ते आधी डवासणार मग गोंजारणार. भीम त्याच्यातला पॅटर्न होता कारण ताकद बी तशी होती. हत्तीच्या शेपटाला धरणं हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हतं. हत्ती जायचं कुठं. सध्या सॅटेलाइट सोडतात का प्रसाद महाराज. हत्ती फेकले फेकले तिथं जायचं. काय पावर असेल भीमा. भीमा तेवढी ताकद का होते तर आईच्या हातच्या कल्याशी भीमाचं पोट भरत नव्हतं. आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता आईच्या हातचं पटतंय का. एक जण भीम जेवायला बसला आईवरच रागवला. आई कळत नाही असली भाजी केली इतकी पातळ भाजी. हा का चंद्र ह्याच्या दिसतो या. वरण बी पातळ केलं भात बी कच्चा ठेवला चपात्या जाड केल्या भाजीला मीठ नाही तुझ्या हाताला टेस्ट नाही परत स्वयंपाक करायचा नाही. आई म्हणे बाबा मी नाही केली भाजी तुझ्याच बायकोने केली. असं आहे वय आणि मग मस्त केली. थोडी पातळ आहे पण टेस्ट नाही. मूर्खा तुला बुटाने हाणला पाहिजे. हा आई म्हणले तुझा उष्माघात होतो. बायको म्हणलं की लॉकडाऊन होतं एवढा फरक कशा भीमाला ताकद येते. त्याच्यामुळे भीमाला तरी कुठं ताकद राहिले तेव्हा चिमणीवणी कोंड झाले जातं. काय काय ताकद होते. वजनदार माणसं होऊन गेले हनुमंतराय यांच्या दरबारात सेवा चालू. काय पावर आहे. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीत गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपटू त्यानं आपल्याला येडेवणी करायला. पण हे वाघ असं झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी
बावर दाढी रावणाचे जाळे, दाढी जाळे मिशा जाळे, त्याचा गाव बी जाळे, जाळी लंका धन्य धन्य म्हणे येतो का. काय ताकद असेल, एवढी ताकद का होती तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिसून दगड फुटत होता, दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का, आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जाते आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झोळी फेकायची, आईनं बसायचं तिकडे वाट्या वाटसाप खेळत ती एकटं झोळीमध्ये पोरग नसतं, गुरु गुरु डोळे फिरीत त्याला काय शोधाना. बाटली तर दूध संपला, गुच्यानं दाताने कोरताना लबरचा तुकडा त्याच्या नारकात गुतला, जाहिरात लागल्या. त्याची मम्मी आली तोर तर पोराने डोळं पांढरं केलं होतं, एक कोटा नाही त्या बाटलीचं. बारकाली पोरं बघा पहिल्यासारखी गुटगुटीत राहिले नाही, त्यांची डुकी मडक्यावणे झाले तर हातपायच्या काड्या सुद्धा करतात, कमर दबल्या त्या डिरीत फुगल्या, ते वाटले तिकडे येण्या बाबा पोरं झाले तसे तजेलदार अशी वजनदार पोरच नाही. आईच्या दुधातलं जीवनसत्व. आता आई जीन पॅन्टीवर रे काय धर्म आपण ठेवलाय का. हे खेड्यापाड्यात तरी जरा थोडं बरं वाटतं, जरा तुमच्यासारख्या चांगल्या मावल्या बघितल्या, जरा कुंकू पदर असं बघितलं तरी वाटतं थोडं. महाराष्ट्रात कीर्तन चाललं, ह्या पुण्या मुंबईकडे शिरले होतं नुसते उदासी भरते राव. काय धर्म एक सांगा, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही का, आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे. आपल्याला बाहेरच्यांच्या स्वीकारायची सवय आणि आपलं मातीत घालायची सवय लागल्यामुळे आपण आपला धर्म मातीत घातलाय. भेटल कसं राहावं, कसा विचार असावा, वेशभूषा कशी असावी, हे आपल्याला थोडं सुद्धा कळू नये. अवघड परिस्थिती माया. आई ताकदवान होती अंजनी माता, म्हणून हनुमंतराय तसे वजनदारे. आणि लहानपणी दुधाची बाटली, मोठं झाले मोठी बाटली. आवाज सारखा सारखा बदल करू नका, एकदाच लावून ठेवा व्यवस्थित, मग असं चांगलं लागतं. तसंच ठेवा, सारखं चेंज केलं ना मग कळत नाही किती पावरला बोलावते. आणि मग लहानपणी दुधाची बाटली, मोठं झाले मोठी बाटली. आणि एकदा मोठ्या बाटलीच नांदायला लागते, आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेतात हरिपाठ बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती, त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवा. 5-6ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का, पिणारीला यायचे तरी असतात. 2 म्हातारे पाराव कसं केला वैर दारू पेला खोकला जातो करत असतो मला 100% जाणार. मला कसं काय, अरे याड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार मला. आता ती घाली निघले, ही घाली नाही. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याचं असं व्यसन करू नका. तरुण मन पिढीला विनंती, व्यसन फॅशन वाईट होतं दिसन, तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन. गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधून तुटन. मित्रमंडळ चांगली ठेवणार तर सुरुवातीला पाचते ताडी, तुमच्या वेळात त्या नाडी, दारूच लावते गुढी, एकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावणार त्या दारूला काडी, दरम्यान तुकोबाची जोडी, मग कळन पार मारताची गोडी. वाजवा काय खाना वाजवा. अरे काय टाळ्याला काय टोल नाका का, काय टॅक्स आहे का, GST का, काय तुम्हाला नेमकं का भुका लागल्या ते तुम्हाला. जरा टाळ्या वाजवून जरा पोटात तरी भुका येऊन द्या ना, म्हणजे नंतर चांगलं मस्तपैकी पंचपक्वान आपल्याला या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचे. जरा भुका तर लागल्या पाहिजे ना, जरा व्यायाम करा जरा. पिढलं शरीर संपदा, भीम वजनदार, हे तर आपला विषय चाललाय. कोणाचं ऐकत नव्हतं. देवाने जेव्हा झापला तो म्हणा, मग तुमचं काय म्हणणं, काय म्हणणं नाही. जगायचं असेल तर धृतराष्ट्राला आलिंगन देऊ नको. मी देणार का, बोली तैसा चाले त्याचे वंदावे पावले. शब्दात बदल नाही हो, शब्द दिलाय तर ठरला. देव म्हणले एक काम कर, तुला आलिंगन द्यायचं दे, पण आलिंगन देण्याच्या अगोदर 2 मिनिटाचा वेळ आम्हाला दे. म्हणजे बरं ठीक आहे देतो. दुसऱ्या दिवशी राजसभा भरली, भीमानं परत धृतराष्ट्राने परत त्याचं रामायण सुरू केलं. भीमा ए राजा, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत पुढच्याला गाफील ठेवणं याला म्हणायचं बरं का. नाहीच मेळ लागला पाहिजे ह्याच्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे बुवा, याला नेमकी कोणती रचना अस्तित्वात आणायची, काय रचना असेल ह्याच्या डोक्यात. भीमा इतकं गोड बोलले वाटतं का भीमान तरी काय वाईट. राजा ए भीमा ये. भीम बी उठला, देवाने डोळ्याला खुणून बस तुझा दुसरा नंबर आहे म्हणले. पहिला नंबर कोणाचा, देवाने त्याच रात्री भीमाच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा बनवून घेतला. लांबी, रुंदी, उंची, जाडी जिट्टो भीमच लोखंडाचा. आणि सेवकांना सांगितलं सारखा पुढे. आता हे अंध होते, त्यांना काय दिसत नव्हतं. भीमा म्हणून हात पुढे केला, लोखंडाचा पुतळा सरकेला. भीमा म्हणून जीचं आलिंगन दिलंय. 100 मुलं मारली होती, किती राग असेल जरा करायची यार. आणि भीमा म्हणून जीच कर 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 भीम दावलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जाग्या बुका केला. आणि मग भीम म्हणला आयो
ह्याच्या जागेवर जर मी असतो जगलोच नसतो. नको रे म्हणला, मला काका नको, मला आलिंग नको, मला पहिलं जेवाय वाडागड्या म्हणला, मला बाकी भूक लागली म्हणला हे बघून, मला काहीच नको. आता हे सुद्धा आलिंगनच आहे. ह्या आलिंगनात प्रेम आहे का? आपल्याला आलिंगन घडेल मोक्ष सायुज्य येतो. आलिंगन या शब्दाचं चिंतन चालू. आता हे आलिंगनच दिसतंय ना, प्रेम नाही, द्वेष आहे, कपट आहे, राजकारण. असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजलं. आ शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणतंय? अफजल खान. कोणाला? छत्रपती शिवाजी राजे. या प्रेमानं आलिंगन देऊ आणि मग बैठक बसू, आपण काय वाटाघाटी करायची, तर पण आधी आलिंगन देऊ. खूप दिवसाची इच्छा आहे तुमची गळा भेट घ्यायची. अफजल खान आलिंगन देणारा कसा होता? आशा वागिनीचा तो छावा हो, आशा वागिनीचा तो छावा. वरून लय काढली. आशा वागिनीचा तो छावा, गनिमान कसा टेचावा, डोक्यात गणी मिटावा. बेटीचा धाडला सांगावा. काळीवाला काळी 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 काळ. हा खानाच्या भेटीसाठी राजाने नक्षीदार श्यामेनं काढला. नक्षीदार श्यामी आणला, कानाडोलत डुलत आला. सय्यदांना त्याच्या संगतीला, जीवनाच्या संगतीला म्हणाला. और शिवाजी हमारे गले लग जाओ. अनन हात पुढे गेले. भगव्या झेंड्याचा शिपाई छत्रपतींनी खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. अनदाभिमान मानला, अनदाभिमान मानला, कटारीचा वार त्यानं केला, चिलखत होता अंगाला. खानाचा भुका गेला, अंगा पडला आणि राजे सावध आले. आणि माझ्या छत्रपतींनी काय केलं? वाघनकाचा मारा केला, पोटामध्ये पिच खूप झाला. त्याला त्याला भाजलं पोटाला, त्याला त्याला भाजलं खानाचा कार्यक्रमच केला. मला बंद होते. हॅलो, ओव्हरलोड होतोय का काय कळलं नसतं. कळतोय साऊंड नुसता बंदच होतोय. मला सुरू झालं. असू खानाला मारणं मला हे सांगायचं नाही, मला फक्त आलिंगन सांगायचं. छत्रपतीने खानानं छत्रपतीला आलिंगनच दिलं. ते आलिंगनात प्रेम आहे का? नाही. द्वेष आहे, कपट आहे, राजकारण आहे, स्वराज्याविषयी तिरस्कार आहे, सरळ. पण आजच्या अभंगामध्ये जे जगद्गुरु तुकोबाने आलिंगन सांगितलं हे प्रेम स्वरूप आलिंगन आहे. माझ्या ज्ञानोबा तुकोबा अष्टादश संतांनी जर एखाद्या साधकाला आलिंगन दिलं तर त्याच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? अभंगाच्या
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाला सांगतात आलिंगनकडे मोक्ष सायुजता जोडी. संतांनी आलिंगन दिल्यावर सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. ठीक आहे माझं कळालं आम्हाला. पण आमचा प्रश्न तर ऐका ना, म्हणजे बोला. संतांनी आलिंगन दिल्यावर मोक्ष मिळतो असं तुम्ही आजच्या अभंगात सांगता. अहो महाराज, तुम्ही तर ह्याच्या आधी असं सांगितलंय की मोक्ष देण्याचं काम देवाकडे. मोक्ष कोण देतो? देव. आणि आज काय सांगितलंय? मोक्ष कोण देतात? संत. एक बोला ना, संताकड मोक्ष आहे का देवाकड मोक्ष? असं दोन डगरी पाय ठेवून आम्हाला कन्फ्युजन आमचं वाढू नका बरं. एक तर आम्ही संसारात वैतागलेली माणसं आहे म्हणून तिकडे कुठून इकडे आलोय, आणि इकडे येऊन बी आम्हाला तसं सांगता. इकडे सांगता देवाकड मोक्ष, गडे सांगता संताकडे मोक्ष. नेमका मोक्ष कोणाकडे विठ्ठल? त्याचे उत्तर दोन स्वरूपात. पहिलं उत्तर, देव आणि संत वेगळे नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवाकडे गेला तरी मोक्ष, संताकडे गेला तरी दोन्ही एकच आहे. पहिलं उत्तर. आणि आणखी दुसरं उत्तर, देवाकडे मोक्ष आहे का संताकडे मोक्ष आहे, तर त्याचं विशेष उत्तर असं आहे, देवाकडे मोक्ष आहे पण जरा लेट प्रोसेस आहे. सरकारी काम 12 महिने थांब, तसं देवाचं बघू करू, ह्याने तिथून टाकले त्याने तिथून टाकले, ह्याच्यातून नाही बसलं तर परत करू, पुढच्या 6 महिने बघू करू, हे आश्वासन देऊन लोक नादी लावण्याचं काम देवाचं. देवाकडे बी मोक्ष मिळतो पण एक क्षण लागतो. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधले. संताकडे एक क्षण लागत नाही. अर्धा क्षण न करता संताचे संग, अर्धा क्षण घडता संताचे संगाती, अर्धा क्षण घडता संताचे संगती, अर्धा क्षण करता संताचे संग, अर्धा क्षण करता संताचे संग. तेने होला शांती महत्वा महत्वा महत्वा. संत संग देई संत संग दे. तेने होला शांती महत्वा महत्वा महत्वा. अर्धा क्षण करता संताचे संग, संगती. अर्धा क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत्पापा. देवाकडे एक क्षण लागतो, संताकडे अर्धा क्षणच. तुम्हीच ठरवा, जिकडे फास्ट काम होते तिकडे जायचं का जिकडे लेट काम आहे तिकडे जायचं. संताकडे 50% काम लवकर आहे. पुढचं उत्तर आहे काय? देवाकडे फक्त मोक्ष आहे आणि संताकडे मोक्षाची पंगत आहे. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवांची. मोक्ष सायुजता जोडे. संतांनी आलिंगन दिलं मोक्ष मिळतो. असं आलिंगन कुणी कोणाला दिलाय का? पैठ निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या. नाथ महाराजांच्या घरची पोळी अशी होती, पोळी जर गुळवणीत टाकली तर जागा विघरायची, त्याला ओरिजिनल पोळी बनायची. गुळवणीत टाकली की पोळी विघारली पाहिजे. तिने समर्पण केलं पाहिजे. आता आताच्या पोळ्या आय 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 आय. आमचा मित्र एका गावात जेवायला गेलं, त्याचा आमटा तुटला पण पोळी तुटली ना. काय लय जग असतात म्हणजे काय काय मावल्या स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. सगळं अवघड जा. नवीन पुरींचा स्वयंपाकाचा तर मिळच राहिला ना. त्यांनी आता स्वयंपाक नाही केलेलाच बरं. नवरे असेच उपाशी मारला तुम्ही. आता नवीन पुरींचा स्वयंपाकाचा आईचा लाड मारण्याचा, शिकायला बाहेर, आणि इकडे कधी सुट्टीला आई किचन खोलीत लग्न झाले काय नाही. सासू जगदंबेचा अवतार ना. पुरीचं झालं लग्न, सासू म्हणे सुंदर करा पोळ्या. युट्यूबवरून लिस्ट खाली पोळ्या कशा पोळ्या. आमटी करायला बसली, मिरच्या किती टाकायच्या पण म्हणजे आमटी झणझणीत झाली पाहिजे. माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अंदाज का 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. कार आमटी केली नुसती. म्हातारी किचन खोलीत आली, त्यांनी कलर बघितला. म्हातारी कलरवरूनच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणजे मला भूक नाही, माझ्या शिवरात्री मला जेवायचं असतं. नवरात्रात कुठे शिवरात्र असतं म्हणजे म्हणणार का तुमचं तुम्ही मरूस तर खा म्हणजे, पण माझ्या इकडे बोलवायचं नाही. माझी निर्जला आहे म्हणली. मला पाणी सुद्धा घ्यायचं नाही आज म्हणली. त्या आमटीचा कलरच बघितला ना, पण नवरा नुसता उड्या असण्याचा. बायकोने भाजी केली, बायकोने म्हातारी म्हणजे वरचीन. तर मला ग बस, माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही. इतकं पहाटे 4 वाजल्यापासून स्वयंपाक करते, तू डायरेक्ट म्हणते नको खाऊ. म्हणजे मी खाणार आहे म्हणजे मग तू जाणार पहिलाच घास खाणार, कानात पूर्ण निघाला.
डोळ्यातनं गळा 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 पाणी गेली बायको जळवली होय व भाजीत काय कमी जास्त नाही झालं हे मला नाही भाजी जगातच एक नंबर माझ्या डोळ्यात कसं काय पाणी आलं की मला आनंद असतो देऊ का अजून थोडी भाजी नको म्हणलं हेच आनंद गळच पचला आता मरून म्हणलं काय स्वयंपाक काय पैसे लावून स्वयंपाक करा तर गिराचा मते ना असे पोळी गुलामी टाक जागे बुका होय सामान्य घरचा बालक पैठणला येऊन राहिला होता आता आधी 2 दिवसावर नाथषष्ठी सुद्धा सगळे महाराष्ट्रातले वारकरी पैठणकडे चालले आणि गावबा गेलेच पैठणला तर नाथ महाराजांच्या मंदिरा शेजारी गावबाचं सुद्धा मंदिर आहे बरं का तो गावबा सामान्य होता शाळेतच गेला नाही 1 2 3 4 ABCD क ख ग ह्याचा काही विशेष नाही फक्त पोळ्या खाणे झोपणे एवढंच त्याला नॉलेज होतं आणि हळूहळू लागली परमार्थाची गोडी नाथ महाराज पूजेला बसले की पान आणून द्यायचा फळ आणून द्यायचा फुलं आणून द्यायचा अशी छोटी मोठी कामं करायचं गावबा ही एक बाजू झाली अत्यंत साधा आता दुसरी बाजू आहे का नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या अख्खे पाठ त्याच्यामुळे तो जी हरीच घालीत नव्हता ते गुंड्या फिंड्या तो काहीच लावत नव्हता म्हणजे तो लावित होता पण छाती इतकी फुगली होती की तट गुंड्या तुटून जायच्या हा म्हणजे अहंकारच इतका झाला होता की मायबाप विशेष नाही ते कोणाला मोजलं नव्हतं काहीच नव्हतं ते नित यायना सत्यात यायना वर्गणी द्यायना पंगत द्यायना हरिपंडिताचं सांगतो बरं का आणि तुमच्याकडे ज्ञान किती ह्याला किंमत नाही तुम्ही नम्र किती आत्माला महत्व लहानपणी देगा देवा मुंगे साखरेचा रवा महापुरे जाडे जाती ती तिला वाळे वाचती तुगा म्हणे जाणं व्हावे लहानावणी लहान वाकाला शिका लोक म्हणजे शिकला तेव्हा नाही टिकला जे वाकला तेव्हाच टिकला ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं त्याने कामं कमी करायची फक्त वाकाय शिकायचा जे हरे पैसा तर वाटावाच लागतो त्याशिवाय तर कोणी विचारितच नाही सध्या पैसा कचून वाटायचा आणि इकडून नम्रतेची जोड ठेवायची इकडून पैसे इकडून हात जोडायचा इकडून पैसे इकडून हात जोडायचा लोक म्हणजे भारी माणूस कामच होणार तुमचं विठ्ठल पण वाकायला शिका नुसता पैसा वाटला जे हरे गेला लोक म्हणतात काही कामाचं नाही रे म्हणजे दोन्ही बी बाजू महत्वाच्यात बरं का त्यामुळे वाकायला शिका मुंगी म्हणून साखर खाऊ मुंगी देशाला नाही झटका वाईट आहे 2-4 मुंगे एखाद्या वाजता एक मुंगी म्हणजे मला दिल्लीला जायची मुंगी दिल्लीला सध्या दिल्लीला जाण्यासाठीच गडबड आहे सगळ्यांची मुंगी म्हणजे दिलं दुसऱ्या म्हणजे खन पुन्हा काम बस म्हणले आत बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उचलले जीव लावले तर झप्पू काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली वडगाव पीर मधून एखादा जर दिल्लीला चालला गुपचिप त्याच्या खिशात जाऊन मुंगी बसली तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही तिथे गेल्या त्या मुंगीने वडगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला म्हणली पुरावा न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणजे 2 मिनिटात मोदी साहेब सुद्धा येणार आहे तुला 2 मिनिटात व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवले मग वडगाव मधली मुंगी म्हणली वय ग दिल्लीला कसं काय गेले ग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या पहिली गोष्ट मी लहान झाले दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला कळतंय का आम्ही जरा तुकडं करून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा माझ्या लहान व्हान माझ्या जगद्गुरु तुकोबार रूपी मोठ्याचा हात धरा मोक्ष रूपी दिले तुम्हाला का भेटला मोक्ष सायुजता जोडेन त्याच्यामुळे वाकायला शिका अहंकार करू नका अहंकाराचा वारा न लागो राजेसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी हरी पंडित फुल अहंकार आणि गावबा नम्र होता म्हणजे त्या हरिपंडितांनी नाथ महाराजांना विचारलं नाथ बाबा रामायणाचे युद्धकांडापर्यंत तुम्ही वर्णन केलेले पण राहिलेलं उत्तरकांड रामायणाचं कोण नाही त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणते तूच लेवा होता तुझ्याशिवाय कोण नाही मला त्या हरिपंडिताला असं वाटायचं त्याच्या अहंकारामुळे नाथ महाराज म्हणले काळजी करू नको पंडिता राहिलेलं रामायण माझा गाववाली म्हणले गावबा हे ते होतं बोहळा आहे म्हणले असू दे बोहळा असावं पण गाभोळा नसावं गाबळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा सगळ्यात भयानक निवड मूर्ख परवडला किंवा अति विद्वान परवडला मधली माणसं घातच करणार हा जे अति मूर्ख आहे त्याला भांडणं करायचं कळत नाही विद्वान भांडणाच्या भानगडीत पडत आहे भांडणाचा नाद कुणाला आहे ज्याला थोडं कळतं ना ती जास्त वाळवाळ करतं त्याला सगळ्यात जास्त नाद असतो हा जे 2-4 पुस्तकं वाचितात ना तीच आम्हाला येऊन भेटतात कीर्तन करताना धोतर का घालता मग काही बरं मुळे करू का एक मला जेवताना ताटाच्या कडे पाणी का फिरवतं मला मुग्यात येऊ नये म्हणून आता काय सांगता एक मला तुकाराम महाराजांना विमान आलं तर विमान कुठं उतरलं तुझ्या बापाच्या रानात गरुडर काय जागा लागत होती का तू 2-4 पुस्तक होतं आमचा अंत्यक्ष झाला का
उगाच नाही काहीतरी वाचायचं हे तर टूर करायचं आणि प्रश्न विचारा तुम्हाला झाला का आमचा तो प्रश्न विचारा ना आम्ही उत्तर देणार. ही माणसं कशीच माहिती का. अनंत वाचाळ बरळ ती बरळ दया कायचा गोपाळ पावे हरी. हे लोक आनंद तोंडाने बोलणार आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आता इतकं गोड सप्ताह केला तरी काय त्यांच्या डोक्यात कशामुळे करीत असतं. अरे करू नको पण जळू नको ना. पुढे होऊन करणार तर नाव ठेवू नको. तू तुला दिनगी द्यायची देऊ नको. कीर्तनाला ये पण त्याला कचून खा घरी जाऊन नीट झोपून काड्या तरी करू नको ना. आपण ही दुर्जनाची संख्या वाढल्यामुळे सज्जनाला त्रास आहे. विकराला दे भोळा नाहीतरी देव भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. देव भोळ्यालाच भेटत असतो. चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. असंच कान तसंच कान. इको कमी ठेवा आवाज द्या फक्त. देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी हा अभिमानी अशी गर्भवास. म्हणजे गावबा कुठं राम मंदिर असतो का लिहिणार म्हणले. त्या गावाला जवळ बोलवलं. नाथ महाराजांनी आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. त्या गावबाला रामायणाचं उत्तर कांड लिहिलं बरं का. आणि आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपले आणि गावबाचं कुठं सुरू झाले. एवढी त्या रामायणामध्ये समरूपात त्या गावबाने निर्माण केली. हा संतांच्या आलिंगनाचा महिमा शब्दामध्ये प्रकट करता येत नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या संताचा महिमा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. सा संतांचा महिमा शब्दाच्या पलीकडे आहे. शब्द संपले महिमा शिल्लक राहिला. झाली बोलायाची सीमा शब्द संपले मायबाप महिमा शिल्लक राहिला. काय संतांचा महिमा शब्दामध्ये प्रगट
वर्णनच होत. संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही. एक मला माझ्याकडले शब्द आहेत, मी करतो जा, शब्द लिहितो तिकडे पुस्तक लिहि, तिकडे येऊ नको, इथं वर्णनच होऊ शकत नाही. झाले तुकोबरांसारख्या महात्म्याने म्हणा माझे शब्द संपले, त्यांच्याकडे शब्द कमीत का. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे घेतणे करू. सगळं शब्द हेच आमच्याकडे खरं धन आहे. ज्यांच्याकडे शब्दाचं भांडार आहे ते म्हणतात माझे शब्द संपले. आपण काय वर्णन करणार आहे. आयसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. काय नेमका संताचा महिमा ऐका. जगद्गुरु तुकोबारांचे लोहगावला कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज कीर्तनाला आले, मांडी घालून बसले. महाराष्ट्राचा राजा तुकोबारांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. हा छत्रपतीच्या मनाचा मोठेपणा आहे. छत्रपतीला चांदीचा नाही सोन्याचा सुद्धा सिंहासन लोकांनी बनवलं असतं, पण छत्रपती म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला मी तुकोबारांचा भक्त त्याचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्याने मी येत येतोय. माझा मोठेपणा हे तर काय कामाचा. हे आताच्या छत्रपतीने ध्यानात ठेवा. हा काय काय पोटराने गावातला शब्द सुद्धा बंद पाडले ते. माझं नाव कसं काय घेतलं. अहो छत्रपतींना काय वाटत नव्हतं नावाचं ना. आपली अगरबत्ती कुठे लावायची. त्यांचे मावळे म्हणून घेतात ते त्यांचे विचार जपा तर त्यांना खरा आनंद आहे. विठ्ठल नावाची अपेक्षा जरूर करा, पण धर्माच्या मंडपात करू नका. सामाजिक कार्यामध्ये धर्म कार्यामध्ये आपली संस्कृती जिथं जपली जाते त्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. आणि शिवाजी महाराज कीर्तनाला आले, कीर्तन रंगामध्ये आलो आणि राजे रमले. कीर्तना माणूस रमला पाहिजे. झोपलं ना, झोपणं वेगळं आणि रमणं वेगळं. रमला पाहिजे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होय अंग हरे रूप. आणि इथं माणूस रमतो मायबा. आणि त्या कीर्तनाची जी ताकदच आहे. काय ताकद आहे का कीर्तनामध्ये देह कसा होतो. ब्रह्मी भूत काया ब्रह्मीभूत काया होतं कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायशा. काया ब्रह्मरूप झाले पाहिजे. राजे रमले. जवळचाच एक माणूस फुटला. त्याने बातमी दुश्मनाला जाऊन सांगितले म्हणजे शिवाजी महाराज कीर्तना आले पक्का. हे काड्या करणारे जवळचेच असतात बरं का. जवळची नेट सांभाळायची. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही शेजारल्याला कोण सांगते बा. सासा हो ही बी माझा पत्रकार आहे का टीव्हीने बातमी लिहिली. तुमच्या घराचं त्यांना काय माहिती. पत्रकार घरातच बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाना गेली की कुठानं सुरूच. तुझी सुनले भारी बाई माझी लई वाईट आहे, तुझी लई चांगली माझी लई बेकार आहे, तुझ्यासारखी मला भेटायला पाहिजे. तिच्यासारखी तुला भेटलं तू महागाच मिली असती. तुझी लई चांगली पण तुला कळा नाही. तुम्हाला दुसऱ्याच्याच कशा चांगल्या दिसत बरं. उलट सासऱ्याला सांगतो गल्लीतल्या माता मावल्या आल्या सुनबाईचा दोष सांगायचा नाही, तिचं वर्णन करायचं. माझी सून लक्ष्मीच. लेकीला काय करतात लेक दिवाळी भांडण लावून जाते पण सुनबाई हीच माझी खरी लेक. एवढं वाक्य फेकायला की सुनबाई म्हणते आत्या बाई चहा देऊ का, तुम्हाला कॉफी देऊ का, लिंबू पिळून पोहे. ही जगला येड आहे फक्त गोड बोला. आणि म्हातारी बी मरोज तर काम करीन. सुनबाईने बी एक काम करायचं. पाहुणं रावळं सगळे एकत्र बसली माईक बंद करून हे करा पकवास गाव. सगळे पाहुणे रावळे एकत्र आले. तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं. सुनाने बी काय होतं आमच्याकडे तवा. शून्यातनं कमी होईल हे सगळे आत्याबाईच्या कृपा. आमचा सासरता असला तर भोळा. रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली. 5 चक्राची 25 एकर झाली. येल मांडवाला गेला सोन्याचा दूर निघतोय फक्त आत्याबाईच्या कृपा. एवढं वाक्य टाका लगेच म्हातारी म्हणते सुनबाई आज तू भांडे घासच नाही मी घास नाही. स्वयंपाक माझ्याकडे चपात्या माझ्याकडे मी म्हातारी चपात्या लाटू लाटू सुनबाई
टीव्ही पुढे म्हातारी चुली पुढून तिकडं मालिक लागले तुझ्या त्याचे वर रंगाला अरे जेम झाले म्हातारे धरणे डोळे ते लाल झाला जीव तरी कुठं रंगला ही जग नाही येते फक्त गोड बोला जवळच्या माणसाचे दोष माणसात सांगणार जवळच्या ते चुकलं तर ते एकांतात सांगा गुण माणसात सांगा दोष एकांतात सांगा 50% भांडणं जागेवर कमी होणार आपण ह्याच्या उलट करतो त्याच्यामुळे आपल्याकडे भांडणाला कमीच नाही ना आणि मग राजे कीर्तना आले जवळचा फुटला बातमी दुश्मनाला पोच झाली म्हणजे पकडा छत्रपतींना कीर्तनामध्ये परत चक्राला हजारो सैनिकांनी मंडपाला वेळ टाकला राजे म्हणले घाबरू नका ही जबाबदारी तुकोबार यांची आहे कसं वाचवायचं तुकोबाने पांडुरंगाचा संवाद सोडला भगवंता अरे कीर्तनात एवढं संकट आणि ते छत्रपतींवर आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं उद्या जर महाराष्ट्राला कळलं तुकोबार यांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं देवा नाव माझं नाही जाणार नाव तुझं जाईल काय करायचं मी सांगत नाही हे संकट निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर तुकोबाने शब्द टाकून जगाच्या बापाने पदरात झाला देवाने विठ्ठल ओढी टाकली आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं जिथे कीर्तन चालू होतं एकाच कीर्तनात 2 छत्रपती देवाने बी छत्रपतींचं रूप धारण केलं ओरिजिनल छत्रपती पडून जिथं कीर्तन संपतं देवाने रूप घेतलेलं तिथं घोड्याला टाच मारले घोडा पळवला त्या टोकाचं जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले तेव्हा काय एवढा फोकस होता काय नाही जुन्या काळातली कीर्तन टेंबा मशाली काय दिसतंय कोण खरे छत्रपती ओरिजिनल कुठे ती काढायला वाटलं तेच आहे चलो सगळं सैनिक देवाच्याच माग तुकोबाने म्हणजे राजे आपलं काम झालं तुम्ही राजगड गाठा शिवाजी महाराज राजगडाव देव पंढरपुरात पकडा गेले जंगलातून सुटली म्हणजे कुणीकडे गेलं म्हणजे या काही गाय पचकस काय झालं म्हणले आणि म्हणजे चंद्रभागा पंढरपुराकडे खाल्लाकडे कोणीकडे आले पकडत तिकडे बोर प्रतापगड रायगड शिवणारे सगळे किल्ले तिकडे वर राहिले म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगा पुण्याच्या पलीकडे आपण इकडे सोलापूरकडे कोणीकडे घुसलोय खाल्ली अरे म्हणजे रॉंग नंबर लागला आपला चला महागारी परत लोहगावला आले गावकरी म्हणजे आता आले तर काकडा करून जाऊ काय तुकोबार नाही त्यांच्या छत्रपती ना सिद्धांत संपला उत्तर आहे का तुकोबारांचं कीर्तन शिवाजी महाराज कीर्तन तुकोबाने शब्द टाकल्याच्या नंतर जगाच्या बापाला माझ्या छत्रपतीचं रूप धारण करून तुकोबाऱ्यावरचं विघ्न निवारण करावं लागलं आयसा संताचा महिमा झाली बोलायाची शिबा आयसा महिमा आयसा संताचा आयसा पण नेमका कायसा अभंगाच्या 3ऱ्या चरणात टाळी
वा मस्त टाळ्या वाजवल्या बरं कसं सगळे फ्रेश झाले गुलाबाच्या फुलावणी टाळ्या वाजवल्या प्रसन्न होतच नाही बाप नाही तर परत सूर्यफुलावणी माना टाकले होतं सुरुवातीला काय काय प्रसन्नता अखंड राहण्यासाठी अखंड द्यायचं मुखी नाम हाती टाळी महापापा करू होईल अखंड भजन करणं ही काळाची गरज आहे. आणि हे जे कार्य तुम्ही कन्फ्यूज करू नका त्यांना मी थांबा म्हणतोय तुम्ही बडा म्हणतोय तिला त्यांनी बोलले आणि हे जे कार्य धर्म कार्य असावा तो धर्म मग सावं जाते वर्म धर्माच्या संदर्भात आता कीर्तन विसरा पण तरुण मुला आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मी सारी कायच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत नाही टिकवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. भारतासारख्या संस्कार शब्दच कसा भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का असं कधी ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दीदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी नाही पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण देशाला इतकं पवित्र विचाराची माणसं नाही का सैन्य कसं चीनकडून शिकावं तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं दूरतपणा कसं अमेरिकेकडून शिकावं कपटीपणा इंग्लंडकडून शिकावं सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावं. भारतासारख्या संस्कृती नाही भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज कसे घडलेत राजे माझी जबुने हो म्हणा माझी जबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा हो आनंदाने नांदत होते प्रजांना पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा पूर्ण समाज होता जनता राजा सर्व जाती धर्मातले लोकांच्या माझ्या सर्व जाती धर्माचे राजा माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. अशा वजनदार राष्ट्रात आपण माणसे छत्रपतीने संस्कार जिजाऊ मातेने आमच्या राजांवर तसे गेले ऐका जिजाऊ मातेची कथा जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता नाताची माता स्वयंपाक बनी टीव्ही पाहता पाहता वर्ग घालतो लाता ती म्हणते चला ना माझा माथा काय करू आता जाते आता काय करते संस्कार महत्वाचे नाही म्हणून मुलांवर चांगले संस्कार घडवा तरुण पिढीला विनंती कष्ट करा नीती ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा शिवजयंती जरूर करा पण त्यांच्या विचाराची जयंती करा तर त्यांना करा आनंद आहे नुसतं शिवजयंतीला आरडायचं राजी तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी तू काय फक्त वाटल्या मोकळ्या करा आला का तुमच्यातला राजे जागा करा यासाठी 4 वाक्य तरुणी लोकांनो कष्टाची आणि परमार्थाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज धंद्याला नम्रतेचा चढवा साज जीवनामध्ये नीतीची आपण ठेवा तुम्ही बाज असा संकल्प धर्माच्या मांडपाखाली करा तुम्ही आज थोड्याच दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज कष्ट करा कष्टाशिवाय माणसं मोठी आहेत ना घामच गाळा आता कष्ट नीती नाही ज्याला त्याला फुकट खायची सवय नाही जपानमध्ये चोर पकडायला मशीन आली एका तासात 500 चोर सापडले चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले एका तासात 2000 चोर सापडले चोर पकडा मशीन भारतात अर्ध्या तासात मशीन चोरीला गेली चोराला मिळेलच नाही पण मशीनच नाही म्हणजे नुसत्याला वाड्यात चालेल ऐका केलीची महिमाने सत्या शिरिजली जन पापा देते अनुमोदन करते हिळगन संताची धुंद झाला तुझा दरबार आई रे बेईमान दुनिया आई रे माता पिता को कोई ने माने अवृत को बहुमान साधू संत को कोई ने माने मूर्खों को सन्मान ही सगळी अशी परिस्थिती करायला राहिली नाही काय
जणांच्या घरात मुंग्या झाल्या ती गेले मेडिकलमध्ये मुंग्या मारायची पावडर घ्या ती दुकानदाराने दिली पावडर ती घरी गेलं 2 तासाने परत रिटर्न मेडिकलच्या थोबडा पुढे तिकडे मला पुढे नको लय कळत पावडर मला एक सुद्धा मुंग्या नाही नकोच मला काय झाले मला ह्याच्यातच मुंग्या झाल्या तेच काढता करता बेजार झालं घराच्या गावा मारायचं म्हणजे त्याला पडायचं चालू ना एक जणाच्या घरात माश्या झाल्या तिकडे बाजारात एक जण माश्या मारायची पावडर काय बसलो 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर जीच लोक धावल्यात नंतर मरणाच्या पुढे खापल्या एक जणांनी घेतली पुढे गेले घरी बायकोला जेवताना पुढी सोड माश्या मारायची पावडर आणली पुढी सोडली पुढी पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती त्या चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माश्या काय औषध आहे का म्हणजे नुसत्या लबाड्यात चालू ना सध्या नुसता राडा चालू ना 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करू नका काय त्या टीव्हीला चांगलं नाही दारादारी वडावडी आपल्या टीव्हीला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी ह्याची आली त्याची गेली हेव राहिला हे उचला हेव बुकला हेव थुकला हेव वाकला हेव आला हेव गेला हेव निसटला हेव पळाला हेव उसाळला हेव पिसाळला नुसता धिंगाणात चालू कोणाचे कोणाला मिळच राहिला नाही आणि अस्थिर झालेल्या जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदायात आहे हजारो माणसं बसली विचाराची देवाणघेवाण कारण हे एवढं असे सुवर्ण महोत्सव करणं कोणाचंही काम नाही एवढं 7 कीर्तन जेवढी माणसं कीर्तन तेवढ्याला अन्नदान येतं अन्नदानासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून होळी कोटी फळाची उद्धरणं आणि असे भव्य दिव्य कार्यक्रम करण्यासाठी माणूस सुद्धा भाग्यवान असावं लागतं भाग्यवंत घरी भजन पूजा भाग्यवंत घरी भजन पूजा भाग्यवंत घरी भजन पूजा भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाटे पाय रघुन त्याची वाटे पाय रघुन त्याची वाटे पाय रघुन भाग्यवंत घरी भजन त्याची वाटे पाय रघुन त्याची वाटे पाय रघुन त्याची वाटे पाय रघुन भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भजन पूजन भजन पूजन त्या भाग्यवान माणसं असावं लागतात गावात सुद्धा इतके असावं लागते तर असे सुवर्ण महोत्सव होत असतात हे कोणाचंही काम नाही असे 50-50 वर्षानंतर एवढे डौलानं सप्त करण्यासाठी त्याला वाघाचा कळेच असावं लागतं हे कोणाचंही काम नाही माझ्या तुमच्या गावात आणि कसं असतं ज्या कुटुंबात की आवाज ज्या कुटुंबात की त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात की असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं तुमच्या गावात की झालं एवढा सुवर्ण महोत्सव केला सध्या तालुक्यात चर्चेत सुवर्ण महोत्सव करावा तो वडगावने केला तसा करावा आपापसातले द्वेष अंतकरणातल्या भावना ही तुमची भांडणं तुमची ही वैयक्तिक हित धर्माच्या कार्यक्रमात तुमची नाही तुमची भांडणं आणू नका सध्या संकट धर्मावरून तुमची अगरबत्ती कुठं लावतात किंवा मला असं म्हणणं तीच माणसं पुढे कारण हीच मागं कारण ते होतं करायचंय काय तुला सगळे करते ना आपलीच लेकर येत ना या कायचीच लेकर येत ना पण ती तिला सोडून उगव आपले वाद त्या धर्माच्या संकट पुढे फार किरकोळ ते डोक्यात आणू नका एकी ठेवा तर असे कार्यक्रम होत असतात आणि कुटुंबात सुद्धा एकी पाहिजे ज्या गावात एकी त्या गावाच्या तालुक्यात सुद्धा वजन असत एकीला किंमत आहे सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला घ्या कसे द्राक्ष म्हातारी काय बसले ते 50 रुपये किलो घेणार मला किंमत कमी करणार म्हातारी म्हणजे खालची जी मोकळी आहेत ना 5 रुपये किलो घेऊन जा क्वालिटी तीच किमतीत का बदल हे द्राक्षाचा घडे यांच्या एकात एक जीव गुतलाय हे किती संकट आले तरी सुखात संगत दुःखात संगत कमी जास्त झालं धावून जातात रात्री अपरात्री एकमेकाच्या हाकेला ओत येते म्हणून हे 50 रुपये किलो खालची जी मोकळी आहेत ना ह्यांनी बाहुबंद चोपली तू फुकाट म्हणलं तरी घेऊन जा माझ्या पाठीतला राडा करतात हाय का मोकळ्या माणसाला किंमत आहे का ज्ञानोबाने तेच केलंय माझं विशेष जयाने गातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती माझा ज्ञानराज गोपाला शिला सगळी एक केली आणि एक जिथं माणसं होतात त्याच ठिकाणी क्रांती होत असते जुन्या पिढीचं मार्गदर्शन नवीन युवा पिढीचं योगदान आणि तरुणांच्या सहकार्य महिलांचा विशेष सहभाग आणि म्हणून तर कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता व्यसन करू नका संत विचाराने मिळेल तुम्हाला शांती वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती निर्व्यसनी तरुण मुले हेच करा राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांचे संस्कृती व्यसनापासून दूर देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा विचार उच्च ठेवा कष्ट करा नीती ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा मोठ्या माणसाची प्रेमानं सौजन्यानं राहा आणि
आपल्या वारकरी संप्रदायाची पालखी ही तुमच्या खांद्यावर आहे. मी मारते हे तुमचं माहीत नाही. आपल्या धर्माची पालखी ही आपल्या खांद्यावर आहे. आपला धर्म आपल्याला वाढवायचा आहे आणि फक्त 7 दिवस सप्तापुरतं सगळ्यांनी येणं आणि सप्ताह मोठा करणं ही संप्रदायाची परंपरा राखणं नाही तर अखंड अविरतपणे आपल्या घरामध्ये कमीत कमी रोज नित्यनेमाने 10 ओव्या 5 तुकोबारांच्या अभंग हरिपाठाचं चिंतन रोज हरिपाठ आपण किती नित्यनेमाला आपण आपल्या धर्माच्या ठिकाणी जागे याचा विचार करण्याची फार मोठी गरज आहे. आणि या सप्ताह का करायचा तर हे वैचारिक परिवर्तन घडावं. नुसते कीर्तन ऐकू नका, माणसं बदलली पाहिजे. कीर्तन आणि एक वाक्य सांगा, 8 दिवसाच्या सप्त्यात महाराज मंडळी किती मोठी आली ह्याला किंमत नाही. 8 दिवसामध्ये किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी किंमत नाही. 8 दिवसात किती व्यसन करायचं सोडून गेली ह्याला खरी किंमत आहे. नुसती कीर्तन काय ऐकता, मरणाची कीर्तन आम्ही जॅम झालो सांगून तुम्ही पियाक झाले ऐकू. तुम्ही काय 50 वर्षात कमी महाराज वाटा लावल्यात का? चांगले खलास केली तुम्ही मिलीन महाराज आरडार पण बदलायचं कोणी तुमच्या ते बदल होतो. पण मंडपात आहे तर खरंय पटलंय खरंय नको व्यसन करणं वाईट आहे. मंडपात आहे तर मंडपाच्या बाहेर गेलं की तंबाखू हातावून येडा मळता मित्रासंग गप्पा सुरू लांबून महाराज येतात बा लय आरडतात बा. गावकरनं बी सुवर्ण महोत्सवाला चांगले निवडून महाराज आणले होतं. तंबाखूवर निवडतात ते आम्हाला कीर्तन संपलं आणि ते आजचं तर लय बारीक पिलं होतं भाऊ पण लय झपकीत होतं रे. सामान्य त्यांनी सांगितलं व्यसन कोणा सांगितलंच असते ते वय वय म्हणायचंच असते. आपण मी चांगलं वागलं त्याने तरी कोणाला सांगा मी तू वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणारा किंमत आहे. त्यांचं लोक म्हणावं घेऊ त्यांचा धंदाच घेऊ तंबाखू करू नका. अरे नका करू ना अशा आयुष्याचा असं करू नका. व्यसनाजनता कमी करा. तरुण पिढीला विनंती, देवाबद्दल देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा आणि हे विचार संतांच्या संगतीत आल्याशिवाय कळणार नाही. म्हणून आईसा संताचा झाली काय माहिती तीर्थे पर्व काळावघे पाय सगळं त्यांच्या चरणावर सगळे तीर्थ मुखामाला तीर्थे तया ठाया तीर्थे पुनीत व्हा. शंकर सांगे ऋषी जवळ सगळे तीर्थे मध्याने काळी येते पुंडलिका जवळ तीर्थे आंघोळी वंदिती चरण तीर्थे पर्व काळावघे पाय महाराज बस करा. सुरू झाल्यापासून संत 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 सांगत बसले. आम्हाला देव मिळवायचा तुम्ही काय संतच आम्हाला सांग ऐका तुकोबारांना काढा दम काढा. देवाकडे जरी जायचं असेल तर अगोदर संतांकडे जावं लागेल. म्हणजे कसं काय एक सिद्धांत तिथं छोटा आहे. एखाद्या व्यक्तीला तर एखाद्या माऊलीच्या हस्ते चहा प्यायचा असेल त्या व्यक्तीने त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं. ताई काय तुमचं बाळ वा 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 काही मुलाकडे बघितलं मला कृष्णाचीच आठवण येते. व खरंच बाळकृष्णच परत अवतार घेऊन आला का म्हणजे ते कुरळे केसन लाल होटून पांढर शुभ्र दातन गोबरे गालन किती गुटगुटीतून काय गोरं पाणी पुढे जाऊन कलेक्टर होईल का काय हो असं मुलाचं वर्णन केलं की आईचं अंतरण इतकं भरणं. ती म्हणते चिया नाही तुम्ही आता जीवन केल्याशिवाय तुम्हाला चियाच प्यायचं असतं. पण वातावरण जेवणापर्यंत गेलं का मुलाचं कौतुक केलं का आई खुश आणि संतांची सेवा केली देव खुश आवन माझ्या शेवटच्या तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे तुका म्हणे देवा 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 तुका म्हणे
अभंगाच्या शेवटचे त्यांना म्हणजे तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा संताची सेवा केली तरी ती सेवा देवाला पावते कारण पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय मुलाचा विजय झाला तरी ते विजयनं बाप खुश होतो तसं तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्ताचे नेत्रा ते प्रशंसिती देवाला भक्तच प्रिय आहे पण संताची सेवा केली तरी देव प्रसन्न होतो आईसा संताचा महिमा आवाज बदल झाली बोला याची सीमा हरवली आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संत सेवा घडावी असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेल्या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ वडगाव फिर सगळे एकत्रित येऊन कायेनं वाचनं मनानं आणि खरं सांगतो तुमच्या चेहऱ्याचा आनंद एवढा भरगतचा समाज एवढं सुंदर नियोजन पाहता आज हा वडगावमध्ये कीर्तन सोहळा चालू असं वाटत नाही साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू होती आहे एवढा आनंद आणि एवढं गोड नियोजन आणि आपल्या हातून हनुमंतरायांच्या या दरबारामध्ये अशीच ही सेवा अखंड अविरतपणे घडत राहावी अशा ठिकाणी प्रार्थना करतो माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय वंदनीय माझे वडील बाबांच्या चरणी सेवा समर्पित तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या अत्यंत सुंदर मंदिर 61 फूट उंच मंदिराचा कळस अष्टकोनी गाभारात ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांच्या पुतळ्यात हजारो झाडत अगदी नंदनवनात आल्यानंतर एवढं भव्य संस्थान कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतले हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद सगळे अशा ठिकाणी विनंती करतो आणि आज आमचे मित्र कमलेश ढोरे हे उपस्थित आहेत ते दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येत असतात आणि नेहमी परिसरात कुठेही कीर्तन असेल तरी ते आवर्जून येत असतात म्हणून कमलेश भाऊंनाही मनापासून धन्यवाद वेळोवेळी कार्यक्रमात संपर्कात राहणारे सरपंच आमचे संजू भाऊ त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आधी करून सर्व संयोजक मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही जेवढ्यांची नावं घेतली किंवा आली तेवढी सगळी देव आणि ज्यांची नावं राहते ते महादेव म्हणजे ह्यांचे वेळी हे सांगतो ज्ञानदेव तुम्ही आहे ब्रह्मदेव चांगल्या कामाला वाकडे चालते ते चांगदेव चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव सुंदर गायक सुंदर वादक सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील 2 मिनिटं कृपया कोणी उठायचं नाही वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर हालो सुरू असणारा आपला ऐश्वर्य संपन्न सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन केसरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज पठाडे यांनी अगदी सुंदर स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न केली खऱ्या अर्थाने महाराजांनी आपल्या या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचं महत्व द्विगुणित केलेलं आहे त्याबद्दल महाराजांचं समस्त ग्रामस्थ मंडळी वडगावकर यांच्या वतीनं मनपूर्वक असे आभार या ठिकाणी महाराजांचा ग्रामस्थांच्या वतीनं छोटासा सन्मान केला जातोय तो सन्मान ज्यांच्या वतीनं आजचे सौजन्य होतं ते आदर्श उद्योजक श्री ज्ञानेश्वर बाबूराव आदक यांच्या शुभ हस्ते होत आहे महाराजांना विनंती आहे की आपण या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या वतीने सौजन्य आहे ते उद्योजक आदरणीय श्री ज्ञानेश्वर बाबूराव आदक यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय तो सन्मान हरिभक्तपरायण
यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय. महाराज आपल्याला विनंती आहे की आपण दत्ता महाराजांना सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहासाठी ज्यांनी खबर यायचंय व आपण व आदरणीय सरपंच साहेबांनी दोघांनी मिळून ज्यांनी आपल्या सप्ताहाला खऱ्या अर्थाने उभारी दिली त्या आदरणीय गुरुवर्य निवृत्ती महाराज सदगीर यांना सन्मानित करायचंय. त्याप्रमाणे नेहमी भेट म्हणून देत असतो ती ज्ञानेश्वरी संतोष ज्ञानेश्वर आदत यांच्या वतीने देण्यात येत असते. यामध्ये भाग्यवंत महिला आहेत सौभाग्यवती राधा गोपीनाथ वाळुंज लोणी. आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित समोर यायचंय. त्याप्रमाणे या ठिकाणी भाग्यवंत पुरुष आहेत अशोक कृष्णाजी डोके. अशोक डोके आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित समोर यायचंय. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. या ठिकाणी आपल्या या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहासाठी पंचक्रोशीतील लोणी असेल, खडकवाडी असेल, खैरेनगर असेल, सविंदने, रानमळा, वाळुंजनगर, मांदळेवाडी, पाबळ, लोणी, धामणी या संपूर्ण परिसरातून अनेक भाविक या सुवर्ण महोत्सवीत असतात. त्यांचं देखील समस्त ग्रामस्थ मंडळी वडगाव पीर यांच्या वतीनं मनपूर्वक असे आभार व आपण या पुढील कार्यक्रमाला देखील अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय अशी आपल्या सर्वांना विनंती. त्याचप्रमाणे आज हरिकीर्तनानंतर या ठिकाणी बोलाईवाडा भजनी मंडळ यांचा हरिजागर होणार आहे. त्याचप्रमाणे उद्या सकाळी या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ठीक 7 वाजता आहे. आता सरपंचांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज पठाडे, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप यांचा प्रामुख्याने असा उल्लेख करता येईल की दुबईमध्ये त्या जाऊन आपल्या भागवत धर्माची पताका त्यांनी त्या ठिकाणी कीर्तन रूपाने उभारली आहे. तरी मोठ्याने सर्व उपस्थितांनी अगदी टाळ्या वाजून त्यांचं गजरामध्ये स्वागत करायचंय. आणि असे नामवंत कीर्तनकार आपल्या सुवर्ण महोत्सवासाठी उपस्थित आहेत. महाराज मी मगाशी म्हटलं तसं आमच्या या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचं महत्व तुम्ही 7 समुद्रापलीकडे देखील द्विगुणित करत आहात. त्याबद्दल आपण उपस्थित राहिलात आणि आपण ही सेवा दिली. समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आपणाला देखील मनपूर्वक असे धन्यवाद. त्याचप्रमाणे उद्या हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांचं देखील सुश्राव्य असं कीर्तन होईल. उपस्थितांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उद्या देखील असंच उपस्थित राहायचंय. त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी जय गणेश भजनी मंडळ तळेगाव डोंगरे यांचा हरिजागर होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी व्यवस्थित महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी ग्रामस्थांना विनंती असेल की सर्वप्रथम पंचक्रोशीतील उपस्थित असणाऱ्या भाविकांना, पाहुणे मंडळींना सर्व